नमस्कार मित्रांनो, माझं नाव रुद्र प्रकाश कोळकर आहे आणि मी आज तुमच्या सर्वांच्या समोर एक नाट्यछटा सादर करणार आहे. आणि त्या नाट्यछटेचे नाव आहे काय म्हणायची कटकट. काय म्हणायची कटकट. किती आले ते मेसेज आणि कसले कसले मेसेज हे. काय म्हणे तर गुड मॉर्निंग, गुड नाईट, नुसतं वैताग आलाय मेसेजचा. त्यात आणखी इतके मेसेज. कोणताही ग्रुप घ्या, प्रत्येक ग्रुपवर हेच आणि असलेच मेसेज असतात. बरं, किती वेळ सांगायचं यांना, ऐकतील ते कसले सदस्य. म्हणतात ना की गाढवा पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. अहो मंडळी, थांबा थांबा, असा तुम्ही बी गोंधळ घालू नका. तुम्हाला बोलत नाही मी. अहो, मी बोलतोय ते मोबाईलवर येणाऱ्या व्हॉट्सअपच्या मेसेज बाबत. तुम्ही काय गैरसमज करून घेऊ नका. अहो मंडळी, काय म्हणताय, याचा तुम्हाला बी चांगलाच अनुभव आलाय. अहो येणारच. जिथे मला अनुभव आलाय तिथे तुम्हाला बी आला असणारच. एकाला कितीही वेळा सांगा, पण ऐकतंय कोण. काय म्हणतात ते बरं. आठवलं आता. तो लहाना पण मला दादा म्हणा, असं झालंय बघा सगळ्यांचं. यांना कितीही सांगा पण परिणाम मात्र काहीच होत नाही. गुड मॉर्निंग, गुड नाईट असले मेसेज ते टाकणारच. लोकमान्य टिळक म्हटले होते की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. याप्रमाणे मोबाईलवरील बहादर म्हणतात व्हॉट्सअप हा माझा ग्रुप आहे आणि त्यावर मी गुड मॉर्निंग, गुड नाईट असले मेसेज टाकणारच. अहो मंडळी, असे लोक आपला स्वतःचा वेळ वाया घालवतात आणि दुसऱ्या लोकांचाही वेळ वाया घालवत असतात. तो कसा काय, असा प्रश्न तू विचारतोयस गण्या. अरे तू पण त्यातलाच आहे. तुला अनेक वेळा सांगितले तरी तू तेच करतोयस. खरं तर तुला अनेक वेळा आमच्या ग्रुपवरून रिमूव्ह केलं होतं, पण तू माझा जिगरी रोज पडलास ना, म्हणून परत परत जॉईन करून घेतलंस. खरं म्हणजे या लोकांना कसलं ते वेळेचं महत्वच नाही. उगाच बसायचं आपलं काहीतरी लिहित. दुसऱ्याला वाटलं पाहिजे वा किती अभ्यास करतोय. अहो, कसला अभ्यासनी काय घेऊन बसलात. सारखं सारखं गाणे ऐकत असतो, नाही तर चॅटिंग करत असतो रात्रंदिवस. खरंच आजचा माणूस मोबाईलमध्ये इतका गुंतलाय की आपल्या आजूबाजूला काय चाललंय याचं भानही राहिलेलं नाहीये. सतत आपलं डोकं मोबाईलमध्ये. तुम्हाला म्हणून सांगतो राव, आमच्या शेजारचा सोम्या, त्याला मोबाईलचा इतका नाद लागलेला आहे की त्याला साऱ्या जगाचा विसर पडलेला आहे. एकदा त्याला त्याची आई बोलवायला आली. म्हणाली की सोमू येतोयस ना जेवायला. सोमू हो म्हणाला आणि डोकं घातलं परत मोबाईलमध्ये. घरात कुत्रा येऊन केव्हा घेऊन गेला हे त्याला कळलंच नाही. अशा एकने अनेक गोष्टी घडत असतात त्या मोबाईलमुळे. मलाही आता मोबाईल बंद करून गेलं पाहिजे जेवायला, हे तर माझंही गट व्हायला नको त्या सोम्यासारखं. शाळेची वेळ झाली, आता निघतो मी. नाहीतर आपल्या मराठी भाषेत म्हण आहे की लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. असं व्हायला नको. धन्यवाद.